अटल बिहारी वाजपेयी की सरकार थी जिसने स्वर्णिम चतुष्क का सपना देख करके इंफ्रास्ट्रक्चर का एक अद्भुत काम पेश किया था। 6 लाख किलोमीटरपेक्षा जास्त पसरलेले जगातील सर्वात मोठे रस्त्याचे रोड नेटवर्क सध्या भारतात आहे। या विस्तृत नेटवर्कमध्ये राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, जिल्हा रस्ते आणि ग्रामीण रस्ते समाविष्ट आहेत। भारताचे रोड नेटवर्क देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका सुद्धा बजावतात, ज्यामुळे लाखो लोकांसाठी व्यापार, वाहतूक आणि गतिशीलता सक्षम होते। आज आपण अशाच एका महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट बद्दल माहिती बघणार आहोत। तो प्रोजेक्ट आहे भारतातील गोल्डन क्वाड्रिलॅटरल। नमस्कार मंडळी, सिव्हिल रेफरन्स पॉइंट या आपल्या मराठमोळ्या चॅनलवरती स्वागत आहे। चला जाणून घेऊया काही खास गोष्टी। गोल्डन क्वाड्रिलॅटरल म्हणजेच GQ हे महामार्गांचे एक नेटवर्क आहे जे भारतातील 4 प्रमुख मेट्रो सिटींना जोडते, म्हणजेच दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता। अंदाजे 5846 किलोमीटर पसरलेला भारतातील सर्वात मोठ्या महामार्ग प्रकल्पापैकी एक आहे। गोल्डन क्वाड्रिलॅटरलची संकल्पना 1990च्या काळात राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्पाचा भाग म्हणून करण्यात आली होती। तेव्हाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट, त्यांच्याच नेतृत्वाखाली या प्रोजेक्टची सुरुवात करण्यात आली होती। गोल्डन क्वाड्रिलॅटरलचे बांधकाम अनेक टप्प्यात पार पडले। प्रकल्प अधिकृतपणे 2001 मध्ये सुरू झाला आणि 2012 मध्ये तो पूर्ण झाला। भूसंपादन समस्या, निधीची अडचण आणि तांत्रिक अडचणी यासारख्या आव्हानांना न जुमानता हा प्रकल्प उल्लेखनीय यशस्वी ठरला, ज्याने भारतीय महामार्गांचे चित्रच बदलून टाकले। गोल्डन क्वाड्रिलॅटरलचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर खोलवर परिणाम झाला आहे। प्रवासाचा वेळ आणि इंधनाचा खर्च कमी करून यामुळे वस्तूंची वाहतूक अधिक कार्यक्षम झाली आहे। या प्रकल्पामुळे पर्यटन, रिअल इस्टेट आणि रिटेल या क्षेत्रांच्या वाढीसुद्धा हातभार लागला आहे। आज गोल्डन क्वाड्रिलॅटरल पूर्णपणे कार्यरत असून तो भारताच्या रस्त्यांच्या नेटवर्कचा एक कणा म्हणून काम करत आहे। त्याची देखभाल भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच NHAI करते। जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या प्रोजेक्टविषयी माहिती पाहिजे कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा। आणि हो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद।